तिडके मॅडम, स्नेहल सोनवणे मॅडम यांच्या टीममधून आहे. आजचा माझा 10,000 प्लस पे आउट आलेला आहे आणि हा माझा हाय म्हणजे आतापर्यंतचा सर्वात हायस्ट पे आउट आहे. त्यामुळे मला खूप म्हणजे आनंदच झालेला आहे, कारण एवढा पे आउट मला फर्स्ट टाइम आलेला आहे. धन्यवाद बोलेल तर वंदना तिडके मॅडम, स्नेहल सोनवणे मॅडम आणि रंजना मोरे मॅडम यांनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन दिले, मला मदत केली. मला काही अडचण असेल तर त्यांनी मला समजून सांगितले. अ, तसेच माझे टीम मेंबर्स, माझे डाउनलाईन मेंबर यांचे पण खूप सहकार्य, त्यांनी पण मला म्हणजे भरपूर सहकार्य केलं. ते खूप मेहनती आहेत, त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि सर्वात जास्त धन्यवाद म्हणेल तर स्नेहल सोनवणे मॅडमला. त्यांनी मला वेळोवेळी पुश करत राहिले, की तुम्ही हे करू, तुम्ही ते करा. माझं काही चुकले असेल तर मला त्यांनी नेहमी समजून सांगितले. आणि तू हे करशील हे मला त्यांनी सांगितले, तू कर, तू हे करू शकते. म्हणजे मला असा धीर त्यांनी नेहमीच दिला. त्यांच्यामुळे आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचू शकले. नाहीतर कधी-कधी मी कंटाळा करत होते, पण मॅडमने माझ्याकडून करून घेतले. आणि लाड सर, प्रिया लाड मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे हे त्यांचं ट्रेनिंग वगैरे घेतल्यामुळे पण खूप फरक पडलाय माझ्यामध्ये. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, की माझा आत्तापर्यंतचा 1,60,000 वरती पे आउट होता. मी थोडे-थोडे सेव्हिंग करून आत्ताच माझ्या मुलीचा 4 जुलैला बर्थडे झाला, तर मी तिला 3.5 ग्रॅमची चेन घेतली सेव्हिंग करून आणि आपल्या विआर मोलच्या पैशांमधून. आणि म्हणजे माझ्याकडे त्यामुळे थोडं पैशांचा आता प्रॉब्लेम झाला होता. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण मला 3,500 पे आउट आला आणि आत्ताही मला 10,000 पे आउट आला. त्याच्यामुळे खूप आनंद झाला आहे. आणि आभार मानते आपले विकास गोपाल सर, प्रिया लाड मॅम, प्रिया कड मॅम आणि अ, संजय लाड सरांचं, तसेच दिनेश शिंदे सरांचं आणि पल्लवी मॅडमचं मी धन्यवाद मानते. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही खूप छान फीडबॅक दिला. आणि मी मॅडमला जवळून बघितलंय की मॅडम खूप घाबरायच्या, आणि आजचं जे स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, ते पे आउट आल्यामुळे ते स्माइल आहे. म्हणजे कॉन्फिडन्स पण आलाय. मॅडम बीओपी पण अरेंज करतात, आणि त्या बीओपीचा फीडबॅक असा आहे की आज पे आउट 10,000 आलाय. जबरदस्त काम करायला चालू केलं मॅडमनी. आणि आमचा डायमंड आहेत त्या टीम उडानचा. तर थँक्यू सो मच वर्षा मॅडम. आपण नेक्स्ट घेऊया विद्या कुंभार मॅडम यांना. मॅडम विद्या कुंभार मॅडम यांना अनम्यूट करा. हॅलो, येतोय का आवाज? हॅलो. येस मॅम. हा, नमस्कार. मी विद्या विजय कुंभार संगमेश्वर येथून आहे. गोल्ड डीएस या पदावर काम करते आणि रेड वॉरियर्स या टीम मधून आहेत. आमच्या ग्रेट लीडर रुदाली लाखन मॅम आहेत. तर आज खूप आनंद होतोय, म्हणजे म्हटलं तर आज पेआउटचा दिवस आहे. प्लस मला जे इन्कम आहे, मी ह्याच्यातून जेव्हा काम करायला सुरुवात केली तर मी आतापर्यंत ते 1.5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलाय. आणि त्याच्यातून मला स्वतः, मी माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलग्याला घड्याळ, परत माझ्या घरी सोफा सेट, आणि आताच मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 4 व्हीलर गाडी पण घेतली आहे. तर हे शक्य झालंय म्हणजे विआर मोरच्यामुळेच झालेलं आहे शक्य. हे जर मी ह्याच्यामध्ये काम करते ना, तर मला हे म्हणजे माझे जे लीडर आहेत, रुदाली मॅम, अनघा मॅम, प्रिया गिरकर मॅम आणि माझ्या स्पॉन्सर आपल्या सानिका मॅम, तर त्यांच्यामुळे शक्य झालं. ते जर एवढ्या ग्रेट आमच्या लीडरनी जर मला साथ दिली नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. आणि माझी ती लवली टीम, त्यांच्या साथीमुळे म्हणजे मी इथपर्यंत हे माझे धाडस मी घेऊ शकले आहे. आणि ते पण, त्यांचे पण खूप म्हणजे 10-12 जणींचे पे आउट येतात आमच्या टीममध्ये माझ्या. तर आणि माझा आजचा पे आउट आहे 3,347 रुपये. आणि मागचे जेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि ते अगोदर 28 ने 29 तारखेला 9,000 प्लस माझा इन्कम आलेला आहे. ते पण मला खूप भारी वाटतं. म्हणजे आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाडी घेतली आणि त्या दिवशी गाडीत बसल्या-बसल्या मला इन्कम आला. हे एक मला फार म्हणजे फिलिंगच वेगळं वाटतं. आणि थँक्यू म्हणे आपल्या रुदाली मॅमला आणि माझे रिस्पेक्टेड सीएमडी विकास गोपाल सर, एमडी प्रियाकर मॅडम, रुदाली मॅम, अनघा मॅम, मयुरी मॅम, प्रिया गिरकर मॅम आणि माझे स्पॉन्सर सानिका मॅम, आणि आपले ग्रेट ट्रेनर आपले संजय लाड सर, दिनेश शिंदे सर आणि आपले डॉक्टर धनंजय पाटील सर. थँक्यू म्हणेन आपल्या सर्वांना. थँक्यू.
येस, कॉंग्रॅच्युलेशन विद्या मॅम. तुम्ही जे थँक यू. छान काम त्याचं छान पे आउट येतंय आणि त्याचा आनंद पण तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. म्हणजे जे बघा आपल्या घरातले सगळेच जेंट्स आहे ते कमवतातच, पण ते आपण हक्काचं कमवतो ना, जे आपल्याच अकाउंटला येतं त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. तो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. ऑल द बेस्ट. खूप थँक महिन्यांपर्यंत द बेस्ट मॅम. थँक्यू थँक्यू. येस. नेक्स्ट. कॅमेरा ऑन ठेवले ना तर अनम्यूट करायला सोपं जाईल. ज्यांचा कॅमेरा ऑन आहे ना त्यांना मी आधी अनम्यूट करते. ठीक आहे. मधुरा घोलकर मॅम, अनम्यूट केलंय तुम्हाला. सर्वप्रथम मला हे बोलण्यात त्याबद्दल मी मधुरा घोलकर संगमेश्वर येथून आहे. मी व्ही आर मोर कंपनीमध्ये सिल्वर डीएस या पदावर सध्या कार्यरत आहे. लवकरच गोल्ड डीएस ही अचिव्हमेंट घेणार आहे. आणि मी रुदाली लाखन मॅडमच्या रेड वॉरियर्स या टीम मधून आहे. आजचा माझा पे आउट आहे 2276 रुपये आणि पूर्ण महिनाभरातून जवळपास 10,000 प्लस आणि एकूणच मी आतापर्यंत 70,000 प्लस पे आउट घेतलेला आहे. आणि मी धन्यवाद म्हणेन आमच्या रुदाली मॅडमना, कारण का तर रुदाली मॅडम आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि प्रत्येक वेळेला DS1 LDP त्याच्यानंतर 4 बेसिक म्हणजे सारखं सारखं त्या इतक्या ट्रेनिंग वगैरे छान देतात आणि त्या आमच्यासाठी झटत असतात आणि खूप त्यांचा सपोर्ट आहे. म्हणून आज आम्ही आणि आमच्या टीम मधून पण खूप म्हणजे टीम मेंबर्स आमच्या इन्कम घेत आहेत आणि माझ्या टीम मधून पण जवळपास 7 ते 8 जणांना इन्कम आलाय. आणि मी धन्यवाद म्हणेन वी आर मोर कंपनीचे आणि आपल्या माननीय CMD विकास गोपाळ सर, माननीय प्रियाकड मॅडम, माननीय शिंदे सर, माननीय लाड सर, तसेच माझ्या लीडर्स रुदाली मॅडम, अनघा मॅडम, मयुरी मॅडम आणि विद्या मॅडम, सानिका मॅडम, प्रिया गिरकर मॅडम यांना मी धन्यवाद म्हणेन. मला हा असा प्लॅटफॉर्म दाखवलात आणि ह्या प्लॅटफॉर्मवर मला खूप छान पद्धतीने तुम्ही संधी दिलात की काम करण्याची आणि खूप छान म्हणजे इथे आणून खूप आनंद वाटतोय. आणि धन्यवाद परत एकदा मी म्हणेन आमच्या लीडर्सचा, आमच्या म्हणजे माझ्या टीम मेंबर्सचं आणि धन्यवाद सर्वांचं. आज मला अपेक्षित पण नव्हतं की मला पे आउट येईल आणि खरोखरच मी सकाळी ज्या वेळेला 9 वाजता मोबाईल बघितला त्यावेळेला माझ्या मोबाईलला मेसेज आलेला होता. धन्यवाद वी आर मोर कंपनी. मला इथे बोलण्याची संधी दिलात म्हणून मॅडम तुमचेही धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स मधुरा मॅम. छान पे आउट घेतला तुम्ही आणि ऑल द बेस्ट. इथून पुढे तुम्ही असंच छान पे आउट घ्याल. पूनम मॅम, कॅमेरा बंद झाला पूनम मॅम तुमचा. ठीक आहे, चला. पूनम मॅम तुम्हाला अनम्यूट करते. आवाज येतोय मॅम? हो हो येतोय. नेटवर्क इश्यू असल्यामुळे मग त्याच्यामुळे कॅमेरा बंद केलेला होता. नमस्कार, मी पूनम सोनवणे, राहणार रत्नागिरी इथून. ॲज अ ब्रॉन्झ DS म्हणून आता मी कार्यरत आहे. अपकमिंग सिल्वर DS. आज माझा पे आउट आहे 2,544 रुपये. तर मी म्हणजे माझ्या टीमला म्हणजे मेन लीडर स्नेहल मॅडम, वंदना मॅडम, रंजना मोरे मॅडम आणि मेन म्हणजे ज्यांनी मला ह्या ऑर्गनायझेशन मध्ये आणलं मनीषा ढाकणे मॅडम, त्यांचं खूप खूप म्हणजे म्हणजे खूप खूप म्हणजे त्यांच्यामुळे मी ह्या ऑर्गनायझेशन मध्ये आले. त्याच्यामुळे मी त्यांचं धन्यवाद मानते आणि माझ्या टीम मधून खाली जे डाऊनलाईन आहे त्यांचा पण पेमेंट खूप चांगला आलेला आहे. थँक्यू वी आर मोर आणि थँक्यू प्रियाकड मॅडम आणि थँक्यू विकास सर. कॉंग्रॅच्युलेशन पूनम मॅम. खूप छान काम करताय तुम्ही आणि टीमला पण छान सपोर्ट करताय. रत्नागिरीमध्ये राहून तुम्ही नाशिकमध्ये टीम डेव्हलप केली. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. त्यानंतर आहे मेघा सावंत मॅम. रंजना मॅम तुम्ही आहात का? येस मॅम आहे. हॅलो. हँड रेज कर.
हा बोला मेघा मॅम. हा, थँक्यू मॅम मला बोलायची संधी दिली. मी मेघा सावंत दिव्यावरून बोलते. मी सध्या ब्रॉन्झ बीएस या पदावरती काम करते आणि खरंच आजचा मंगळवार म्हटलं की आपल्या ह्याच्यामध्ये खूप आठवड्याचा महालक्ष्मीचा वार असतो आणि तसाच आज मला पण चांगला 1205चा पे आउट आलाय आणि माझ्या टीम मधून पण आलाय. तर मला माझ्यापेक्षा जास्त जो टीमला पे आउट येतो ना त्याचा मला जास्त म्हणजे आनंद होतोय आणि खरंच थँक्यू सो मच. एवढं आता बघा लीडर ज्यांना आहे त्यांना शिकायला भेटतं पण आम्हाला लीडर नाहीये तर आम्ही असंच रोजच्या मीटिंग मधून प्रत्येक गोष्ट शिकतोय. पोर्टल असो, बाकी फूड सप्लिमेंटच्या सगळ्या इन्फॉर्मेशन असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टी, तर त्यातून आम्ही हळूहळू असं म्हणजे आमच्यामध्ये प्रगती करतोय. मी म्हणजे माझ्या टीम मध्ये पण हळूहळू प्रगती करते. तर खरंच म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे. तर थँक्यू सो मच सगळ्या ऑल लीडर्सचे सुद्धा, कारण मला म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते आणि आमच्यामध्ये प्रगती होते. खरंच थँक्यू सो मच. मला बोलायची संधी दिली स्नेहल मॅम. येस. खूप छान फीडबॅक दिलात मॅम तुम्ही. विजया मुक्तार देशमुख बोलते पुण्यातून. कोहिनूर टीम मधून आहे. माझे लीडर शुभांगी मॅम आहेत. मॅडम, माझा पे आउट 536 रुपये आलेला आहे आणि फक्त शुभांगी मॅम साठी आहे. ते मला सपोर्ट करत नव्हते तर मी इथपर्यंत येतच नव्हते. मला याच्यामधलं काहीच माहित नव्हतं पण तिनं मला सपोर्ट करून किंवा कॉलिंग करून मला पुढे वळत आणले. मी मनापासून खूप खूप आभार आहे तुमचे आणि संध्याला थँक्यू सो मच मॅम. खूप छान देशमुख मॅम. हे बघा, जोपर्यंत आपल्याला कोणीतरी पुश करत नाही, हाताला हात धरून नेत नाही, तोपर्यंत आपण जाणार नाही. कारण आपण हाऊसवाईफ आहोत. हाऊसवाईफला फक्त घरातलंच माहिती असतं. बाहेरचं जग तिला माहित नसतं. बाहेरचं जग दाखवणारी कोणीतरी मैत्रीण येते आणि ती आपला हात पकडून पुढे नेते. कारण VR मोर मध्ये हात पकडून पुढे नेण्यासाठीच येतात. असा एकमेव प्लॅटफॉर्म मी पण बघितलाय ज्याच्यामध्ये हात पकडून पुढे नेतात, मागे कोणीच खेचत नाही. असा जबरदस्त असा प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे. सो आपण नेक्स्ट घेऊया. ज्यांचे कॅमेरा ऑन असतील त्यांनाच फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल. कामिनी पाटील मॅम यांना आपण अनम्यूट करूया मॅम. नमस्कार मॅम, आवाज येतोय का? येस मॅडम, येतोय. माझं नाव कामिनी पाटील, मी चोपडा येथून बोलते. माझे लीडर अनिता आयराव मॅम आणि माझे ग्रेट लीडर अर्चना वाघ मॅम यांनी मला VR मोड मध्ये आणलंय आणि मला कळत पण नव्हतं VR मोड मध्ये कसं काम करायचं, काय करायचं. मी शिक्षण पण करते, सेकंड इयरला आहे आणि मी काम पण करते VR मोड मध्ये. आज माझा पेआउट 1200 रुपये आलाय, 1205 आणि मी खूप खुश आहे. मला नाही समजलं तर ते मला समजून सांगता आणि मला नाही तेव्हा चिडता पण ते माझ्यावर, तरी मला समजावून सांगता. मला नाही समजलं एकदा नाही, दोन तीन वेळेस समजावून सांगता. मला खूप माझे ग्रेट लीडर आहेत आणि मी त्यांची भाची पण आहे आणि मला VR मोड मध्ये खूप काही शिकायला मिळतंय आणि जोर पण येतोय काम करायचं. थँक्यू खूप मॅम, छान मला कामिनी. बोलायची संधी दिली. खूप छान फीडबॅक दिलात. आणि बघा, शिक्षण करता करता पैसे पण कमवायला लागलो म्हणजे नेक्स्ट जे पुढचं शिक्षण तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये पण हेल्प होणार आहे. म्हणजे आई वडिलांनी आपल्याला जे पायावरती उभं करताय त्याच्यामध्ये एक लीडर म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक सपोर्टर म्हणून अनिता मॅडम तुमच्या सोबत उभ्या राहिल्यात, बरोबर आहे. आणि त्याचाच फायदा तुम्ही करून घेताय. खूप छान मॅडम. आपण नेक्स्ट घेऊया शोभा बेंद्रे मॅम यांना. शोभा मॅम, तुम्ही बोलू शकता. अनम्यूटचं बटन हॅलो. आलं असेल बघा ma'am, तिथे माईक वर क्लिक करा. शोभा बेंद्रे मॅम, होतंय का अनम्यूट?
मी तुम्हाला जेव्हा इकडनं अनम्यूट करते ना मॅम, तुम्हाला तिकडनं एक पॉपअप येतो, ब्ल्यू कलर, निळ्या कलर मध्ये एक मेसेज येतो, त्यावर क्लिक करा अनम्यूट म्हणून. MD प्रियाकड मॅडम, आपले बिझनेस कोच शिंदे सर, आपले ट्रेनर संजय लाड सर, पल्लवी सोनवणे मॅडम, खूप छान त्यांनी म्हणजे सगळ्यांसाठी खूप मेहनत घेत आहे आणि ते पेआउट मधून झळकतंय त्यांची मेहनत. सगळ्यांचे पेमेंट खूप छान वाढलेत आणि प्रत्येकाचा पेमेंट अजून छान वाढो. आणि प्रत्येक टीम मेंबर जे नवीन आहेत त्यांनी सुद्धा ऐका की खूप लोकांना बघा आपल्याला वाटतं की खरंच येतात का, काही लोक बँक डिटेल्स द्यायला मागे पुढे करतात है ना. तर त्यांना सांगा तुम्ही आजचा जो पेआउट असतो ना तो तुमचा जरी नाही आला तरी सुद्धा स्टेटसला लावा एखाद्याचा उचलून की आमच्या कंपनीमध्ये बघा दर मंगळवारी पेमेंट येतो. आता काही लोक असतात की आपल्या टीम मध्ये आले तरच पेमेंट ठेवणार, नाहीतर नाही ठेवणार स्टेटसला. पण तुम्ही तुमचे जरी कोणाचे नसेल आलं ना तरी सुद्धा ठेवा. म्हणजे दाखवा लोकांना की खरोखर या कंपनीमध्ये खूप म्हणजे क्लॅरिटी आहे, ट्रान्सपरंट आहे सगळं आणि इथं पेमेंट मिळतंच तुम्हाला. हे लोकांना दाखवलं पाहिजे आणि खूप छान वाटतं. माझं सुद्धा आज 6 नंबरला नाव आलंय टॉप 10 मध्ये आणि खूप छान मला पण इन्कम आलेलं आहे. 35,000 प्लस माझं इन्कम आहे. खूप भारी वाटतं जेव्हा बघा आपण एखादा जॉब जरी केला असता, तर मला नाही वाटत एवढे पैसे मिळाले असते. आणि खूप छान इन्कम म्हणजे आतापर्यंत मी 45 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलंय. स्वतःची कार घेतलीये. खूप अभिमान वाटतो बघा एक सर्वसाधारण महिला जी गृहिणी घरात चूल आणि मूल एवढंच माझं आयुष्य होतं. पण वी आर मोर मुळे पूर्णपणे चेंज झालंय. खूप भारी वाटतं आणि सगळे बिझनेस पार्टनर म्हणजे असं बघा नाव फक्त टीम चे ठेवलेत, पण सगळे खूप छान आहेत. आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करतात, छान गाईडन्स करतात. सगळे लीडर्स चांगले आहेत. खूप भारी वाटतं आणि मला ज्यांनी आणलं या सिस्टममध्ये माझ्या ग्रेट लीडर जयश्री बोरसे मॅडम, त्यांचे सुद्धा खूप आभार. कारण त्यांच्याचमुळे मी आज या पोझिशनला येऊ शकले. कारण बघा माहिती नव्हतं. जोपर्यंत आलं असतं वी आर मोर तोपर्यंत कदाचित लेटही झालं असतं. पण त्यांच्यामुळे लवकर मिळालं आणि आज रुबी स्टार या पोझिशनला जाणार. खूप भारी वाटतंय आणि अजून मला वाटतं माझ्या टीममध्ये माझ्यासारखे लीडर तयार करायचे मला पहिले तर. कारण बघा लीडर बनणं सोपं आहे, पण लीडर घडवणं कठीण आहे. आणि लीडर तयार करा तुमचे सुद्धा. तुम्हाला सुद्धा खूप छान इन्कम येईल. सातत्य ठेवा, मेहनत करा. सगळ्यांना इन्कम कंपनी द्यायला बसली फक्त आपण किती घेतोय ना हे आपल्यावर आहे. आपण मेहनत ठेवली, रोज सातत्य ठेवलं, आपल्या बघा आपल्या टीमचे पेमेंट काढण्यामध्ये लागा. आपला स्वतःवर जर फोकस केला तर नाही येणार जास्त पेमेंट. पण टीमला जर पेमेंट मिळवून दिलं ना, तर तुमचं काम अजून ग्रो होतं. म्हणून महत्वाचं आहे. थँक यू सो मच. मला बोलायची संधी दिली. इथून बोलते. मी फर्स्ट टाइम मला 2 वीकच झाले. फर्स्ट टाइम मला प्ले ऑफ आला. पण मी थोडंफार माझ्याकडनं ट्राय करेल कारण की मी आता सध्याच चालू केलेलं आहे. मी समोरच्यांना सांगून मी आता समोर ऐकूनच मी शिकले. कारण की मी रोज 8:45ची मीटिंग जॉईन करते कारण दिवसभर मला नाही भेटत आहे. ती 8:45ची विभूती मॅम, तृप्ती भालेकर मॅम यांच्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत. पण त्यांच्याकडनं बोलून त्या सांगतात, ते समजवतात. त्याच्याने मी शिकून आता मी थोडं माझं काम करायला तयार झालेली आहे. पण मी आता धन्यवाद मला पे आउट आलाय. मी सगळ्यांचा धन्यवाद मानते, तुमचा पण, आपल्या VR मोरचं पण. आणि मी आता सध्या प्राजक्ता सावंत मॅडम कडनं आहे. परत सुप्रिया मॅम यांच्यातर्फे आहे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धी. माझा हा फर्स्ट पेआउट आहे. मला खूप छान वाटतंय माझं फर्स्ट पेआउट आल्यामुळे. आणि मी उल्का पोळ्या मॅडमच्या टीम मधून आहे आणि माया जायगुडे आमच्या लीडर आहेत. थँक्यू सो मच वी आर मोअरला की त्यांनी आम्हाला एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. माझा पहिला पेआउट आहे. मला खूप छान वाटतंय आणि मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल. झालं. आवाज येतो मॅम? येस मॅम बोला. थँक्यू मॅम, बोलायची संधी दिली मला. थँक्यू सो मच. मी आशा खवरे, गोल्ड DS. मला आजचा पेआउट माझा आहे 3,000 प्लस माझा पेआउट आजचा आहे. गेल्या आठवड्यामध्ये मला 8,000 प्लस आला होता. कमी जरी असला तरी आता इथून पुढे वाढवायचा आहे. आणि थँक्यू सो मच मॅम, तुम्ही मला बोलायची संधी दिली. थँक्यू सो मच.
येस मॅम, सातत्य ठेवा, काम करत राहा, सिस्टम सोबत राहा. VR मोर खूप देण्यासाठी बसला आहे आणि आपण हळूहळू ते घेणार आहोत आणि VR मोर देतच आहे. VR मोर देण्यासाठीच ते ऑर्गनायझेशन रेडी झालं आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचलंय. सो त्याचा आनंद आपण सगळेच घेणार आहोत. आपण नेक्स्ट घेऊया शोभा पेंद्रे मॅडम यांना. कॅमेरा ऑन करा मॅम. त्याचा अनम्यूट नाही झाला ज्यांचे मॅम, परत कॅमेरा ऑन असतील त्यांना पटकन अनम्यूट केलं जाईल. हँड्रेस आहे मॅडम त्यांचा. असतात आणि ते पहिल्यांदाच मी कमवते, त्यामुळे मला त्याचं नाही वाटत काही. फक्त त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे ना, ते आनंद बघून मला ना म्हणजे त्याला म्हणजे माझ्याकडे संख्या नाही बोलण्यासारखी. तर मी ईश्वर चरणी अशी प्रार्थना करते, विकास गोपाल सर आणि प्रिया कड मॅडम आणि सर्व आपले ग्रेट लीडर जसे की शिंदे सर. मला जास्त दिवस नाही झालेले या फील्ड मध्ये येऊन, आणि मला ह्या फील्ड मध्ये आणणाऱ्या प्राजक्ता बिरारी मॅडम यांना पण मी थँक्यू बोलते का त्यांनी मला ह्या फील्ड मध्ये आणलं. आणि माझ्यासाठी पैसा नाही महत्वाचा, माझ्यासाठी हा आनंद महत्वाचा आहे. का माझ्यामुळे कुणाचं तरी दुःख कमी होतंय, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि खरं म्हटलं तर हे सरांनी एवढी छान इतकी मॅनेजमेंट, पुन्हा अजून प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांच्यामुळे आज चूल पेटते, त्यांच्यामुळे काहीतरी फुल ना फुलाची पाकळी आज ते आपल्या म्हणजे प्रत्येक घरामध्ये म्हणजे कुठल्या तरी माध्यमाद्वारे आर्थिक दृष्ट्या ते सक्षम बनवतायत. हे फार महत्वाचं वाटतंय मला. कारण तर दुसरी गोष्ट अशी आहे, ते असं म्हणतात ना का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला ओळखून घेऊ शकते, तसं हे प्रिया मॅडमचं मी सांगते. तर खरंच मॅडम तुम्ही ना आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तर आपले मीटिंग मध्ये मी अटेंड करते, वेळ असेल तर. कंटिन्यू कधी कधी नाही जमत मला, पण असं म्हणतात ना का प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतंय का नाही मी काहीतरी बनणार आहे, मला काहीतरी करायचंय. पण ती जेव्हा लग्नाआधी स्वातंत्र्यात असते, पण लग्न झाल्याच्या नंतर पारतंत्र्यात पडते. तिचे जे काही स्वप्न असतात ना ती अशीच दाबून ठेवते. पण ह्या VR मोर मुळे की नाही म्हणजे एक स्वप्न साकार करण्याची एक संधी दिलेली आहे. त्याबद्दल मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. मी तर करतेच, पण बाकी इतर लेडीज इतक्या सक्षम आणि घराच्या बाहेर पडून काम करतायत ना, याबद्दल मला खूप छान वाटतंय. त्यामुळे ना ईश्वर चरणी मी प्रार्थना करते, म्हणजे ग्रेट लीडर विकास गोपाल सर, प्रिया कड मॅडम, शिंदे सर, लाड सर, सगळ्यांना म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टी व्हावी अशी मी मनापासून प्रार्थना करते. आणि मला विकास गोपाल सर आणि मॅडम बद्दल मला खूप दिवसाचं असं वाटत होतं का बोलावं, पण आज मला संधी भेटली. त्याबद्दल तुमचं थँक्यू बोलते, मी तुम्हाला थँक्यू बोलते. आणि बाकीच्यांना पण आपण वेळ देऊयात. येस मॅम, थँक्यू सो मच. नक्कीच. आम्ही तुमच्यासारखेच होतो. जेव्हा कॅमेरा समोर बोलायचं म्हटलं की शब्दच फुटायचे नाही. आणि म्हणजे विकास सरांसमोर आणि प्रिया मॅडम समोर यांच्या समोर आलं की मला कळायचंच नाही मी काय बोलायचं. कारण आहे ना ते एज्युकेटेड लोक आणि मी तर एज्युकेटेड आहे, बट मला ते बोलण्याचं हिंमत नव्हती माझ्यामध्ये. जसं आज तुम्ही थोडंफार अडकताय त्या स्टेजला मी पण होते. साडी घालूनच मी बसायचे, बट गेल्या 3-3.5 वर्षात मला ब्लेझर वरती आणलं आणि तो माझ्या मधला स्वाभिमान आणि मला मी ह्या सिस्टम मध्ये असल्याचा अभिमान, हे दोन्ही पण इतकं छान डेव्हलप झाले. त्यासोबत मी इन्कम पण घेते, प्लस माझ्या घरातली इमेज पण वाढली आहे माझी आणि रिलेशन मध्ये पण इमेज वाढली. बघा, एक कमावती स्त्री असेल ना तर ती कुठे कमी नसते. मग त्याला आपण ऍटिट्यूड नाही म्हणू शकत, तो स्वाभिमान असतो आपला. सो तो जागा केला VR मोरने. आणि आपले लीडर आपल्याला नेहमी सांगत असतात की हे करा.
आम्ही करतोय तुम्ही पण करा, चला आपण दोघं जाऊन करूया. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. कोणी कसलाही राग मानत नाही आणि कोणी कोणाचा हेट पण करत नाही की तू अशीस तू तशीस. बट इथे सगळं व्यवस्थित असतं. मी असा प्लॅटफॉर्म तर इकडेच बघितलाय. सो अजून नेक्स्ट आपण घेऊया रुपाली भुजबळ मॅम यांना. स्नेहल मॅडम रुपाली मॅम यांना ऍडमिट करा. हॅलो बीना इंगळे मॅम यांचं बोलून झालंय का मॅम? हॅलो मॅम, आवाज हा येतोय? बोला. येस मॅम, येस. नमस्कार मॅडम, मी रुपाली भुजबळ मुंबई CST वरून आहे. आज मला सांगायला खूप आनंद वाटतोय. मी कोहिनूर टीम मधून आहे, मनीषा वागुदे मॅमच्या टीम मधून. आज माझा विकली पे आउट आहे 2000 रुपये आणि हा पे आउट तर मी घेतेच. मला सांगायला असं म्हणजे की मी मुंबई CST वरून काम करत असले तरी आता 4 महिने झाले मी घराच्या कामासाठी गावी आहे आणि तरी पण माझं पे आउट केलेलं नाही. मला दर आठवड्याला 15 दिवसाला पे आउट घेत आहे. की मला इकडे गावाला यायच्या अगोदर असं वाटायचं की मी आता चालले, यासाठी मी सगळ्यांना सांगून आले होते माझ्या मुंबईच्या टीमला, म्हणजे 4-5 लोक काम करतात तिथे. त्यांना मी सांगितलेलं की मी एक महिन्यात येते परत, म्हणजे ते लोक नवीन असं मला वाटायचं की कराडवरून बोलते. मीना मॅडम, सारिका मॅडम माझ्या लीडर आहेत, कोहिनूर टीम मधून आहे आणि मलाही 3 आठवडे झाले सलग पे आउट आलेला आहे. मला पण खूप आनंद झालेला आहे आणि काम करण्याची उत्साह वाढलेला आहे. थँक्यू. वी आर मोर. थँक्यू ऑल रे लीडर. 35 रुपयापासून तर आपण बघतो 50,000 पर्यंत, त्याच्यावर पण येतो. पे आउट येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परंतु किती जास्तीत जास्ती येतच असतो जे म्हणजे लीडर मोठे आहेत त्यांना. पण जे नवीन आहेत त्यांना कोणाला 535 येतो, तर कोणाला 1071 येतो. तर हा जो पे आउट आहे तर ही आपल्या कामाची पावती आहे की आपण खरोखर किती म्हणजे काम करतोय त्या आठवड्यामध्ये, किती जणांपर्यंत पोहोचतोय. तर ही पावती मिळते आपल्याला आपल्या कामाची. तर ही खरोखर खूप महत्वाची आहे. तर आपण पे आउट साठी तर काम करतोच आहे, परंतु ज्यावेळेस सातत्याने आपण कोणापर्यंत तरी पोहोचत असतो, कोणाला माहिती सांगत असतो, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली नाही या आठवड्यात तर नेक्स्ट वीक मध्ये का होईना आपल्याला पे आउट जनरेट होणारच आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने, अगदी जे नवीन मेंबर आहेत तर त्यांनी, जे आपण टॉपचे लीडर बघितलेले आहेत, आता मगाशी अनिता मॅडमने सांगितलं, अजून दुसऱ्या मॅडमने सांगितलं की त्यांना पे आउट नाही आला पण त्यांना तो 4 लाखासारखा पे आउट वाटतोय. तर खरोखर आहे की आपल्याला पे आउट येतो तो खूप महत्वाचा आहे, परंतु त्याच्याबरोबर आपल्याला इतरांचे जे ब्लेसिंग्स मिळतात तर ते सुद्धा लाख मोलाचे आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने पे आउट मिळण्यासाठी तर काम कराच करा, पण आपल्याला ब्लेसिंग मिळवण्यासाठी देखील काम करा. आजचा जर माझा पे आउट सांगायचा म्हटलं तर एका आठवड्याचा माझा आज पे आउट आहे 8,740 रुपये आणि प्लस माझ्या मुलाला देखील आज 4,500 रुपये पे आउट आलेला आहे. म्हणजे हे काय आहे, आपण जे सातत्याने काम करतोय तो कमी जास्ती हा होतच राहणार आहे. कधी कमी येणार आहे, कधी जास्ती येणार आहे, पण याच्यातून निराश न होता आपण जास्तीत जास्ती ब्लेसिंग्स कसे मिळवू हा जर विचार केला तर ब्लेसिंगच्या पाठोपाठ आपोआप आपल्याला पे आउट मिळणार आहे. त्यामुळे मी विकास गोपाळ सरांचे, त्यानंतर प्रियाकड मॅडमचे खूप धन्यवाद मानेल की त्यांनी असा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी निर्माण केलेला आहे. तशाच माझ्या ज्या लीडर आहेत वंदना तिडके मॅडम, यांनी देखील मला ह्या प्लॅटफॉर्म वरती आणलं, म्हणून मी त्यांनाही थँक्यू म्हणेन. आणि मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी रंजना मोरे मॅडम आणि स्नेहल सोनवणे मॅडम, तुमचे पण धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिलेली. तर प्रत्येकाने आधी ब्लेसिंगचा विचार करा, त्याच्या पाठोपाठ लक्ष्मी आपोआप येणार आहे. थँक्यू सो मच. येस मॅम, नक्कीच. कारण लक्ष्मी वाट बघत असते की मला तुमच्याकडे यायचंय. आता प्लॅटफॉर्म तर रेडी आहे, लक्ष्मीला आपल्या घरात यायचंय, बट आपण तिचं स्वागत कसं, आपण स्वागताला तयार राहू तेव्हा ती यायला तयार आहे. म्हणजे
प्रयत्न केले म्हणजे यश मिळतं. सो सिस्टम सोबत राहिलं की सगळंच मिळतं. थँक्यू सो मच सोनाली मॅम, तुम्ही खूप छान फीडबॅक दिलात आणि मोटिवेशन पण दिलं. सो आपण नेक्स्ट घेऊया कल्याणी सोनवणे मॅम यांना. कल्याणी मॅम यांना अनम्यूट करा. कल्याणी मॅम अनम्यूट करा तुमच्यासाठी. येतो मॅडम आवाज माझा? हो. नमस्कार मॅडम. स्नेहल सोनवणे मॅडम आणि रंजना मोरे मॅडम, तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सॉरी मॅडम, माझ्याकडे इतक्यात लाईट गेली. मी दिसते तुम्हाला? येस ओके मॅम. ओके. Yes, मी ma'am. Yes, मी कल्याणी सोनवणे. मी गेल्या 3 वर्षापासून आपल्या ऑर्गनाइजमध्ये कार्यरत आहे. मी आता गोल्ड टीएस म्हणून काम करत आहे आणि मी आता सध्या 1 वर्षापासून थोडी थांबलेली होती. पण माझ्या JSC बोरसे मॅडम, माझ्या ग्रेट लीडर, ज्या माझ्या पावलोपपावली मला ज्या मदत करत आहे किंवा मला हेल्प करत आहे, माझ्या टीमसाठी त्या आज झटत आहेत, त्यांचे मी खूप आभार मानते. का आज त्यांनी मला खूप पुढे नेलं. माझ्या टीमला ते पुढे नेत आहेत आणि आज सगळ्यांना त्यांचं इतकं सहकार्य मिळत आहे. त्याबद्दल मी माझ्या जयश्री बोरसे मॅडमचे धन्यवाद करते. आणि आज म्हणजे मी आज स्टार्ट केलं आहे, म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून दर आठवड्याला मी 536 किंवा 1071 किंवा 2000 असे पेमेंट घेत आहे. मागच्या आठवड्यामध्ये, मागचे 2-3 आठवड्यामध्ये 936 असा माझा आतापर्यंत काय माझा फीडबॅक दिलेला नव्हता मी. पण आज मी स्नेहल सोनवणे मॅडम इतकी छान मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये आज मला फीडबॅकची बोलण्याची संधी देण्यात आली. त्याबद्दल स्नेहल मॅडमचे खूप आभार. आणि आज या आठवड्यामध्ये मी 536 असा अमाउंट घेतली आहे. पण ती अमाउंट माझ्यासाठी तर खूप मोठी पण आहे. पण माझी टीम जी आहे, ती माझी टीम आज इतका सुंदर पेमेंट घेते ना, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. आणि हा आनंद शेअर मी आज तुमच्या सगळ्यांसोबत करत आहे. जे आज मी थोडे 2 शब्द माझ्या टीम बद्दल जे बोलत आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे की माझी आज टीम आहे ना, खूप छान पद्धतीने आणि खूप छान काम करते. आणि ज्या टीम काम करत असताना जे समोरचे कस्टमरचे जे काही फीडबॅक येत आहे, त्यांचा जो काही आनंद आहे, तो मला खूप आज एक म्हणजे एकदम म्हणतो ना आपण, एक वेगळाच आनंद असतो. त्याच्यातून आज मी फील करते की नाही, आपण जे समोरच्याला देतोय त्याच्यामधून त्याला नक्कीच आनंद मिळतो आणि त्याची नक्कीच त्याचे जे आरोग्य आहे ते सुधारत आहे. त्याच्यामुळे मी थँक्स म्हणे रिस्पेक्टेड CMD सर, विकास गोपाळ सर, MD मॅडम, प्रिया कड मॅडम, ऑल टीम, ऑल माझ्या लीडर्स, सगळ्यांना मी थँक्यू सो मच म्हणेन. थँक्यू सो मच स्नेहल मॅडम. ओके. थँक्यू मॅम, तुम्ही खूप छान बोललात आणि ही सुरुवात आहे. आणि लाईट मॅडम, लाईट तुमचं काम करते. आपण कुठे थांबायचं नाही. पाणी असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, थंडी असो, आम्ही कधी थांबलो नाही. त्याच्यामुळे आज सक्सेस आहे. मग लाईटीचं काम करते, पाऊस पावसाचं काम करते. आपण आपलं काम करूया. फीडबॅक द्यायचा आहे, द्यायचा. अंधारात असो, पण VR मोडची जी लेडी आहे ना, परत पण चमकते मॅडम. थँक्यू सो मच. दिसत होतं, याचा अर्थ तुम्ही चमकताय. आणि तो आनंद आहे ना, तो प्रकाशापेक्षा पण खूप छान होता दिसायला. थँक्यू सो मच. अंधारात चमकणारी लेडीज ही वर्क करणारी लेडीज असते. तर तिचं वर्क दिसतंय आणि ते वर्क छोटं असेल, आज छोटं आहे, आज रोपटे लावले, उद्या वटवृक्ष होणार आहे त्याचा. नक्कीच मॅम. आपण नेक्स्ट घेऊया कविता पाटील मॅम यांना. मॅम, कविता पाटील मॅम यांना अनम्यूट करा. हँड्रेस आहे त्यांचा. कल्याणी मॅम, तुम्ही खूप 5 कारण 10 वाजून 7 मिनिटं झाले. खूप दिवसानंतर तुम्हाला बघितलं तर छान वाटलं. अशाच सिस्टीम मध्ये ऍक्टिव्ह राहा आणि सगळ्यांनी कन्सिस्टंट राहा. सिस्टीम मध्ये वर्षभर काम केलं, 6 महिने गायब झाले असं करू नका. आपला वर्क कराल तर पे आउट येईल, काम करण्याचं थांबाल तर पे आउट गायब होईल. ठीक आहे, तर कन्सिस्टन्सी ठेवा. स्लो का होईना, पण आपली ग्रोथ होणार म्हणजे होणारच. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगते, कन्सिस्टन्सी कामामध्ये राहू द्या. कधी स्टॉप करू नका काम. लो स्टॉप करू नका. ठीक आहे, कविता पाटील तुम्हाला अनम्यूट करते. कविता मॅम,
स्टेटसला ठेवण्याचा माझा आजचा म्हणजे आज आयडी माझी निघते, पुढल्या आठवड्यात मला 500 येतीलच. पण सांगण्याचा हेतू आहे की स्टेटस ठेवण्यामुळं जो लोक मेहनत करते है उन्हें हार कभी भी नहीं मिलती, तसं माझं झालंय. म्हणजे इतका आनंद झालाय की मी घर बसून माहिती सांगते, माझं आपलं प्रोडक्ट देते, म्हणजे असं आपलं यूज करायला. तर मला आज आयडी काढले म्हणजे निघणार आहे, माझी पैसे दिलेत त्याबद्दल मला पेआउट स्टेटस वगैरे आपले फीडबॅक ठेवतेच. आणि आज नुसतं पेआउटचं स्टेटस बघूनच मला आयडिया आला, त्यामुळे इतका आनंद झालाय की आपलं किती म्हणजे प्रोडक्ट म्हणजे चांगलं आहे. फूड सप्लिमेंट, प्रोविन्स लायनर, जल वगैरे सगळं काय वर्क करतंय ते मी स्वतः अनुभवलंय. पण दुसऱ्यांना पण मी सांगत राहते, त्यामुळे आयडी निघत राहते. प्रयत्नार्थी परमेश्वर, मी प्रयत्न करत राहणार. आजचा विकास सरांनी, प्रियाकर मॅडमनी प्लॅटफॉर्म केलाय की घरोघरी 4 रुपये आपल्याला कसे मिळतील आणि आपण हे सातत्य ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणताय कन्सिस्टन्सी ठेवा, ती बरोबर आहे. मी आता असाच प्रयत्न करून आपलं अभ्यास करून असेच ग्रोथ करणार. यश त्यामुळे थँक्यू नक्कीच मला बोल प्रयत्न करत राहा, यश मिळणारच आहे. थँक्यू मला बोलण्यासाठी. थँक्यू सो मच मॅम. काम करत राहा आणि सिस्टम सोबत राहा. आपण नेक्स्ट घेऊया पूनम भोर मॅम यांना. पूनम भोर मॅम यांना अनम्यूट करा मॅम. बोला मॅम. होतंय अनम्यूट. अनम्यूटचं बटन येत असेल बघा. अनम्यूट झालं, तुम्ही परत क्लिक केलं, एकदाच क्लिक करा माईकला. झालंय, बोला. मॅम, माझं आजचं पेआउट 2009 रुपये. मी बऱ्याच दिवसापासून थांबलेली होती. मला सपोर्टिंग स्नेहल मॅडमनी केलं, वर्षा मॅडमनी केलं. माझं गेले 4 महिने काम थांबलेलं होतं. हे सर्व स्नेहल मॅडममुळे शक्य झालं. वंदना मॅडमनी वेळोवेळी मला सहकार्य केलं. रंजना मॅडम हे टीम वर्क पण माझं चांगलं झालंय आणि टीम पण बऱ्यापैकी कामाला लागली. स्नेहल मॅडम कायम पुश करत राहतात. थँक्यू विकास सर, प्रिया मॅडम, लाड सर यांच्या सगळ्यांमुळे मला हे शक्य झालं. बऱ्याच दिवसापासून थांबलेली होती, 6 महिन्यापासून. वर्षा मॅडमने यांनी सहकार्य करून खूप पुढे गेली. अजून पुढे जायचंय मॅम आपल्याला आणि सगळ्यांना पुढे हाताला जायचंय. मग मला Yes, वाटतं ma'am. बीओपी नंतर माझे सिल्वरला, उद्या माझं सिल्वर कम्प्लीट होतंय. अरे वा, खूप छान मॅडम. खूप पुढे जाणार तुम्ही आणि सिस्टम Thank you, सोबत madam. राहा. खूपच आपल्याला अचिव्हमेंट घ्यायच्या आहेत. कंपनी द्यायला बसली, आपल्याला फक्त वर्क. आता माझा पेआउट आहे 16,278 आणि खूप छान वाटतंय की जॉब करताना जे मी महिन्याला पेमेंट घेत होते, आज मी व्ही आर मोरच्या माध्यमातून आठवड्याला ते पेमेंट घेतेय. व्ही आर मोर मध्ये मला 4 वर्ष पूर्ण झाले आणि या 4 वर्षात मी जवळजवळ 11.5 लाख टोटल आतापर्यंत पेमेंट घेतल्या. आणि या व्यतिरिक्त ज्या अचिव्हमेंट आहे, ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, एक्झिक्युटिव्ह, प्लॅटिनम आणि एमराल्ड, याच्या ज्या अचिव्हमेंट आपण अवॉर्ड रिवॉर्ड मध्ये बघतो ना, त्या सगळ्या अचिव्हमेंट मला मिळाल्या आहे. याच्यासाठी मी थँक्यू म्हणेल. जे खूप महत्वाचं आहे ते माझे पूर्ण बिझनेस पार्टनर, ऑल बिझनेस पार्टनर, ब्रॉन्झ, सिल्वर, एक्झिक्युटिव्ह, प्लॅटिनम, डीएस आणि माझ्या डॅशिंग डायमंड लीडर रंजना मोरे मॅडम मध्ये जॉईन झाल्या तेव्हापासून कंटिन्युअस आणि छान मोटिवेट करताय. हे आपलं जे पे आउट आणू शकत नाही जोपर्यंत आपण टीमला सब करत नाही, टीमला गाईड करत नाही, टीमला ट्रेनिंगला तुम्ही असं इन्कम घ्यायचं असेल ना, तर टीम ऍक्टिव्ह ठेवा, टीम पर्यंत पोहोचता. आपल्या माध्यमातून सक्सेस सेलिब्रेशन जे प्रोग्राम होत असतात, त्या प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांना तिथे आणा. सुरुवातीला ते पण टाळाटाळ करतात, पण जसं जसं त्यांना सिस्टीम समजते, इन्कम यायला लागतो, ते स्वतःहून इंटरेस्ट घेतात. ठीक आहे, कसं म्हणता ना की मूल चालेपर्यंत आपल्याला त्याला सांभाळावं लागतं. एकदा ते चालायला लागलं का आपण त्याच्या मागे पळतो का? नाही, त्याचं त्याचं ते चालतं ना, बरोबर आहे की नाही? तशीच आपली सिस्टीम आहे. एकदा आपले लीडर्स घडले की परत ते स्वतःहून टीमला सपोर्ट करायला लागतात आणि आपली आपोआपच दुसरी टीम परत तयार होते. ही टीम डेव्हलप करायची असेल तर जे आता सगळे ट्रेनर वेगवेगळ्या लोकेशनला जात आहे, आपण त्या लोकेशनला जाऊ शकत नाही, आपले ट्रेनर आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर मी सगळ्यांना एक विनंती करेल
की ते ट्रेनिंग प्रोग्राम काय असतात, कसे असतात ते अटेंड करा. जर सिंपल हाऊसवाईफ असतो आपण, आपल्याला माहीत नसतं की काम कसं करायचं, फील्डवर येणाऱ्या अडचणी कशा सॉल्व्ह करायच्या. त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असेल, त्याच्यावर सोल्युशन हवं असेल, ऑनलाईन मीटिंग चालूच आहे आपल्या, त्या तर करायच्याच आहे आपल्याला जॉईन. ठीक आहे, अटेंड करायच्याच, त्यातून शिकायचंच आहे. पण जे तुम्हाला ऑफलाईन फील्डवर मिळेल ना, ते ऑनलाईनमध्ये नाही मिळू शकणार. तर नक्कीच ट्रेनिंग प्रोग्रामचा फायदा करून घ्या. आणि आय थिंक इथे जयश्री बोरसे मॅडमनी पण हँड रेज केलाय. जयश्री मॅडम आहात तुम्ही? येस मॅम, Unmute. मला त्यांचं कॉलिंग करायचंय. जयश्री बोरसे मॅमचं, ज्या आमच्या नाशिकच्या लीडर, टॉप लीडर, ज्यांनी VR मोर आमच्यापर्यंत आणून ठेवलं आणि हळूहळू ते आमच्यापर्यंत पोहोचलं. बट नाशिकला ज्यांनी VR मोर आणलं, VR मोर दाखवलं, अशा आमच्या ग्रेट लीडर, ग्रेट सिनियर लीडर जयश्री बोरसे मॅम यांना वेलकम मॅम. तुमचं ज्या आता सध्या काही दिवसातच डायमंड होणार आहेत, ज्या करोडपती होणार आहेत. अभिमान आहे की मॅडमकडे 50 लाखाची फॉर्च्युनर आहे. बघा, माझ्या लीडरकडे, आमच्या लीडरकडे जर 50 लाखाची फॉर्च्युनर असेल, तर माझ्याकडे निदान 10 लाखाची असली पाहिजे. सो मी तोच प्रयत्न करत आहे. वेलकम जयश्री बोरसे मॅम. थँक्यू सो मच रंजना मॅम. नक्कीच 10 नाही, आपल्याकडे 20 लाखांची गाडी असणार आहे. कारण की सगळ्या लेडीज एवढं छान काम करताय, सगळे ऍक्टिव्ह होत आहेत. वंदना मॅडमचा पण छान पेआउट वाढतोय. बघा, इतके दिवस आपण म्हणतो की स्वतः एकटं करणं आणि सगळे मिळून करणं, तर हे टीमवर्कमुळे शक्य होतं. आणि आजचा जो काही पेआउट सगळ्यांनी सांगितला, तर हे आपलं तर मेहनत आहेत, पण त्यासोबतच आपल्यासोबत जे बिझनेस पार्टनर्स आहेत, तर त्यांची साथ मिळाली म्हणून आज हा आपण इन्कम घेऊ शकलो. आणि नक्कीच मला सांगायला आनंद होतो की जसं मी ओझरमधून आहे, ओझरमध्ये सगळे लीडर्स आहेत, पण जसं की कंटिन्युटी किंवा सातत्य हे खूप महत्वाचं असतं. आणि आपल्या कामात जर सातत्य असेल ना, तर नक्कीच एक ना एक दिवस आपला असतो. तसंच सगळ्यांना माहितीच आहे, मी जयश्री बोरसे, स्टार सफायर DS, अपकमिंग डायमंड, ओझर नाशिक येथून. तर बघा, प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काही एक स्पेशल स्किल असतं. फक्त आपण म्हणतो की कुटुंबाची काळजी घेणारी ती एक व्यक्ती ठरते. जेव्हा तिच्यावर जबाबदारी येते, प्रत्येक संकटांना तिला सामोरं जावं लागतं. पण अनेक वेळा असं होतं की तिचं जे स्किल असतं ना, ते 4 भिंतींच्या आतच राहून जातं. मग ते कुठेतरी आपण म्हणतो की जबाबदारीमध्ये अडकून गेल्यानंतर तिच्यामध्ये स्वतःमध्ये काय स्किल आहे किंवा तिच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे ना, ती बाहेर पडत नाही. आणि नक्कीच आपला जो प्लॅटफॉर्म आहे, VR मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अशा असंख्य गृहिणींना त्यांच्या स्वतःमधलं स्किल बाहेर काढण्यासाठी, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे, तर नक्कीच आपल्याला तो मिळालेला आहे. या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक पुरुषाने या संधीचं सोनं करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आज अनेक महिला जेव्हा स्वतःचा निर्णय घेतायत, तर त्याच्या मागे त्यांचा वाढलेला आत्मविश्वास, त्यांच्या अकाउंटवर येणारा इन्कम, त्यांचं स्वतःचं जे स्किल आहे, तर ते स्किल आहे, पण त्याच्यासाठी जो कॉन्फिडन्स असतो ना लो झालेला, तो वाढवण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म आहे. आणि स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी स्वतःचे काय केले, नवीन ओळख निर्माण केली. हे सगळं आपल्याला, जसं आपण एका गृहिणीपासून तर आत्मविश्वास जेव्हा आपला वाढतो आणि प्रत्येक व्यक्तीचा जो प्रेरणादायी प्रवास असतो, त्याच्यामागे असतो संघर्ष, त्याला आपण बोलतो स्ट्रगल. हा स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पण त्या स्ट्रगलला सामोरं जाऊन जेव्हा सक्सेस मिळतं ना, ते खूप मोठं असतं. आणि एक नव्याने आयुष्याची आपली सुरुवात होते. कारण की जे येतं ना सहज, त्याचं किंमत नसते. पण जे स्ट्रगल करून मिळालं असतं ना, त्याची किंमत आपल्याला शेवटपर्यंत राहते. आणि आपला जो प्लॅटफॉर्म आहे, तर हा प्लॅटफॉर्म फक्त प्रत्येक महिलेच्या स्वप्नांना एक नवी दिशा देणार आहे. तिच्या क्षमतेला योग्य संधी मिळवून देणार आहे. आणि हाच जो प्रवास आहे, तर प्रत्येक स्त्री सक्षम आहे. फक्त तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा एक हात आणि योग्य संधीची गरज तिला असते. तर हा जो हात आहे, ही जो योग्य संधी आहे, तर आपल्याला आपले रिस्पेक्टेड CMD विकास गोपाल सर, तसेच आपल्या MD प्रिया कळ मॅम, तसेच आपले जे ट्रेनर आहेत, जसं आपण म्हणतो की महागुरु, बिझनेस कोच शिंदे सर, तसेच आपल्या टीम उडानचे जे मेंटॉर आहेत, रिस्पेक्टेड संजय लाड सर, लाड मॅडम, आणि तसेच आपले पल्लवी सोनवणे मॅम, यांच्यामुळे आपण काय करतोय, अजून पुढे जातोय, आपल्याला पुश मिळते. जसं उद्या 5 ऑगस्ट आहे, नाशिकमध्ये ज्यांचे ज्यांचे डिस्ट्रीब्युटर आहे, तर त्यांना सर्वांना उद्या
4 बेसिक्ससाठी बसवायचं आहे. त्याच्यासाठी 1050चं रिपर्चेस आहे, पण त्याच्यात तुम्हाला प्रोडक्ट पण मिळणार आहे. प्लस तुम्हाला शिकण्यासाठी पण नवीन एक तिथे अपॉर्च्युनिटी आहे. तर ती सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि मला असं वाटतं जर हे शिकल्यानंतर सगळे ऑफलाईन, ऑनलाईन ट्रेनिंग घेतल्यानंतर जो तुमचा इन्कम आहे, तर स्वतःला एक ठरवा, की ह्या मंगळवारी जो इन्कम आलाय, तर त्याच्या पुढच्या मंगळवारी सुद्धा इन्कम येणं गरजेचं आहे. मग हे सगळं 8 दिवसाचं तुमचं जे काम आहे ते इन्कम मधून बोलतं. आणि आजचा माझा जो काही पेआउट आहे, तर मला सांगायला आनंद होईल, की माझा आजचा पेआउट आहे 50,000 प्लस. आणि हे शक्य झालं माझ्या सर्व टीम मुलांच्या बिझनेस पार्टनर्स, बिझनेस लीडर्स या व्हीआर मोरची सिस्टीम, व्हीआर मोरची मॅनेजमेंट आणि आपले जे ट्रेनर आहे संजय लाड सर, त्यांच्यामुळे आपण हे सगळं शक्य करू शकलो. आणि मी आज बघितलं वर्षा गायकवाड मॅडम सुद्धा खूप छान काम करत होत्या. पण आज सगळेजण जे बोलतायत ना, तर तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. तुमचा हा इन्कम वाढत जाणार आहे. यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे. जसं आपण म्हणतो ना, की आपल्याला पेमेंट घ्यायचं आहे, तर आपल्या स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, आपल्या स्वतःला इन्कम घ्यायचा असेल, तर काम स्वतःलाच करावं लागतं. दुसऱ्यांच्या भरोश्यावर आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही, आपला पैसा वाढणार नाही. म्हणून स्वतःला काय करा, स्ट्रॉंग बनवा. आणि याच्यासाठी सगळे लीडर्स तुमच्या सोबत आहेत. पण तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मला असं वाटतं सगळ्या लेडीज दिवसभर घरात तुम्ही राहा, उलट कामं वाढतील पण संपणार नाहीत. मग मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही जर ठरवलं ना, की मला 12 वाजेच्या आत कामं करायची आणि 12 नंतर हा 12 ते 4 किंवा 12 ते 5 हा टायमिंग मी माझ्या स्वतःसाठी देणार आहे, तर नक्कीच व्हीआर मोर तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. आणि हे जर तुम्ही ठरवलं तर तुमचा इन्कम सुद्धा वाढणार आहे. त्यासाठी आज जर माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, तर हे फक्त मी व्हीआर मोरच्या या प्लॅटफॉर्ममुळे शक्य करू शकली. ते स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं. हे स्वप्न माझं पूर्ण झालं. तर असंच प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी सर्वांनी काय करा, या ऑनलाईन, ऑफलाईन ट्रेनिंगमधून स्वतःला मोटिव्हेट करा, स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आणि कोणीही कितीही निगेटिव्ह केलं, तरीही आपल्याला त्याच्यावर काय आन्सर द्यायचं, किती लक्ष द्यायचं हे स्वतःवर आहे. म्हणून आपण चांगल्या लोकांमध्ये राहिलो तर नक्कीच आपण 6वं चांगलं असतो. आपण वाईट लोकांमध्ये राहिलो, निगेटिव्ह लोकांमध्ये राहिलो, तर 6वं आपणच निगेटिव्ह असतो. म्हणून तुम्हाला ठरवायचंय कोणामध्ये राहायचं, कोणामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं स्किल वाढवायचंय. तर नक्कीच हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. छान इन्कम घ्या, छान पेआउट घ्या आणि आपल्या व्हीआर मोरचं नाव मोठं करा. कारण की व्हीआर मोरचं नाव मोठं झालं तर लीडर्स आहेत, तुमचे बिझनेस पार्टनर्स आहेत, त्यांना इन्कम कमवून द्या आणि प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करा. थँक यू सो मच. रंजना मोरे मॅम, तुम्ही खूप छान कॉलिंग केलं. स्नेहल सोनवणे मॅम, आजची मीटिंग पण खूप छान झाली. नवीन नवीन लोकांनी खूप छान छान फीडबॅक दिले. थँक यू सो मच मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही लास्टला बोललात, बट अजून मोटिवेट मिळालं. जसं तुम्ही आता डायमंड होणार आहात, करोडपती होणार आहात, सो तसंच तुमच्या मागे लगेच वंदना मॅडमला पण डायमंड व्हायचे. आम्ही त्यांना पुढे घेऊन जाणार. त्या आम्हाला इथपर्यंत आणताय, तर आता आम्ही पुढे घेऊन जाऊ. सो मॅडम, मला आवडेल की मला तुम्हाला पण असं म्हणायला आवडेल की तुमचं कॉलिंग करायला आवडेल यापुढे पण, की करोडपती माझे लीडर आहे. सो आपल्याला तिकडे जायचंय मॅडम. आणि तुम्ही त्यांना पकडून चालतात, सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करायला मदत करताय, की तुम्ही ह्या सिस्टम मध्ये या. जसं जयश्री मॅडम बोलल्या की सिस्टम मध्ये या. स्वप्न बघायला शिकलो, आता ते सत्यात उतरवायला शिकू. सो कोणाला तरी बघून इन्स्पायरेशन होतं आपल्याला, की नाही त्या करताय ना, मी करेन. आणि माझ्याकडे गाडी नाही असं नाही मॅडम, माझ्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे. माझे मिस्टरांचे आहे, बट मला स्वतःची घ्यायची. ती कशासाठी? प्रोग्रामला जायला मी एकटी जाणार. मग त्या गाडीमध्ये मी जर स्वतः गाडी घेतली तर माझ्या टीमला घेऊन मी प्रोग्रामसाठी जाईन व्हीआर मोरच्या. ह्याच्यासाठी मला माझ्या नावावर असलेली गाडी घ्यायची. ते एक माझं खूप छान म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे. आणि मी त्यांना सांगितलंय ती गाडी आहे ना, ती तुमच्यासाठी आहे. गावाला जायला, प्रोग्रामला, लग्नाला वगैरे जायला, कुठल्या कार्यक्रमाला जायला मी त्या गाडीत असते. बट मालक म्हणून तुम्ही असतात ना. जिथे मी स्वतः कमाई करून गाडी घेईन, जसं जयश्री बोरसे मामींनी घेतली तशी मला घ्यायची. मी लगेच 50 लाखाची घेईन असं नाही. मॅडमनी हळूहळू करताच घेतली, बट सातत्य ठेवलं, मोटिवेट झालं, आम्हालाही मोटिवेशन दिलं. तसंच वंदना मॅमही करतात, स्नेहल मॅडम पण करतात आम्हाला मोटिवेट. आणि छान सिस्टम मध्ये आणून ठेवतात, झोपू देत नाही. झोपत असेल तर जागी करतात, कधी थांबलं असेल तर उठून पळायला सांगतात.
की नाही तुम्ही करू शकता. सो मॅडम मलाही खूप दिवसापासून मी वाट बघत होती मी प्लॅटिनम कधी होणार. मी एवढी वाट बघितली प्लॅटिनम होण्याची आणि फायनली मी प्लॅटिनम झाले. आता मी टार्गेट घेतलंय स्वतःला की माझं इन्कम ज्या दिवशी 1,00,000 रुपये वीकली मंथली होईल त्या दिवशी मी नक्की स्वतःची गाडी घेईन. आणि त्या गाडीमधनं मी एकटी नाही फिरणार, माझी फॅमिली फिरणार, माझे बिझनेस पार्टनर घेऊन फिरेन मी. याच्यासाठी मला गाडी घ्यायची आणि ते एक माझं मिशन आहे. आणि जर मी आज झूम मीटिंग मध्ये हे बोलते याचा अर्थ ते मी पूर्ण करणार. कारण माझी हिंमत वाढली इथे बोलण्याची. कारण इथे घरात मी बोलले असते ना तर मी विसरून गेले असते. आज मी इथे काय बोलते कारण मला ज्या ज्या दिवशी मी झूम मीटिंग ऐकेन बघेन किंवा मला कळेन की नाही आज मीटिंग आहे आणि मी त्याच्यामध्ये काहीतरी बोलले होते, काहीतरी मिशन घेतलं होतं ते मला कम्प्लीट करायचंय. प्लॅटिनम हे मिशन पण मी त्या दिवशी घेतलं होतं. मॅडम मी बोललं होतं की मला 2 महिन्यामध्ये प्लॅटिनम व्हायचंच आणि खरंच झाले. तसंच मला गाडी पण घ्यायची. गाडी मला नाही घ्यायची, माझ्या टीम साठी घ्यायची. मला त्यांना घेऊन मला BOP-ला, LDP-ला, ट्रेनिंगला, सक्सेस सेलिब्रेशनला, ॲन्युअलला त्या गाडीत जाता आलं पाहिजे. म्हणजे ज्या गाडीच्या नावाने म्हणजे जी गाडी माझ्या नावाने असेल ना ती VR मोरची गाडी असेल आणि त्याच्यावरती साईन करताना मी असेल. माझं ते स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायचं मॅडम मला. आणि आज मी झूम मीटिंग मध्ये बोलते याचा अर्थ मी ते पूर्ण करणार. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही सगळ्यांनी खूप छान फीडबॅक दिलेत आणि इतक्या वेळ मीटिंग मध्ये राहिलात लास्ट पर्यंत. जे राहिले ते मावळे आहेत असं मी ऐकलंय. तो आतापर्यंत 175चा काउंट लास्ट पर्यंत राहिला. सो आपण आता मीटिंग एंड करूयात. वेल मॅम. चलो बाय सर्वांना. बाय.